होणार देशाचा पंतप्रधान आणि कोणत्या आघाडीचे स्थापन होणार सरकार? नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेस होणार पंतप्रधान की इंडिया मोर्चे बांधणी करणार? उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपाला झटका. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मारली मुसंडी. 45 पेक्षा अधिकची घोषणा ठरली वल्गिना, तर अब की बार 400 पारचा फुसका ठरला बार. महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश. उद्धव ठाकरेंचा वाढला आत्मविश्वास. शरद पवारांचेही वाढले बळ. शिंदेंच्या शिवसेनेलाही मानावे लागले कमी जागांवर समाधान. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा, महायुतीला 17, तर महाविकास आघाडीला 30 जागा आणि अपक्षला 1 जागा. याला म्हणतात राजकारण, सत्ताकारण, हा खेळ सिंहासनाचा. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. अखेर देशातील संसदीय लोकशाहीची अत्यंत महत्त्वाची लोकसभा निवडणूक संपन्न झाली. पुन्हा एकदा एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात यावर शिक्कामोर्तब झालं. स्वबळावर सरकार स्थापन करू असं म्हणणाऱ्या भाजपाला केंद्रामध्ये इतर घटक पक्षांची मदत घेऊनच सरकार स्थापन करावं लागलं. अर्थात इंडिया आघाडी स्वस्थ बसणार नाही. ते सुद्धा सरकार स्थापण्यासाठी आकड्यांची गोळाबेरीज करतीलच. ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस, चंद्राबाबू नायडूंच्या TDP आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना आवाहन केलं जाईल असं दिसतंय. होईल चित्र 2 दिवसात स्पष्ट. नवनिर्वाचित खासदारांनाही लोकशाही जपावी, त्यांचा घोडेबाजार होऊ नये एवढीच अपेक्षा. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका मात्र अभूतपूर्व झाल्या. काही मतदारसंघातील शेवटच्या क्षणापर्यंत चाललेला मतमोजणीचा आणि फेर मतमोजणीचा खेळ तर अगदी चित्तथरारक आणि हृदयाचे ठोके वाढवणारा. राजकारणात यश कसं हुलकावणी देतं आणि नशीब कसं दगा देतं याचा प्रत्यय आज अनेक उमेदवारांना आला असेल. मात्र केलेलं कामही कसं तारून नेतं याची प्रचिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आली. मुंबईतील अमोल कीर्तीकर आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातली मतमोजणी तर इतकी संवेदनशील आणि अनपेक्षित वळण देणारी झाली की समर्थकांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील. मुंबईत पियुष गोयल यांनी मिळवलेलं विक्रमी मतदान आणि त्या पाठोपाठ धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी घेतलेलं विक्रमी मतदान महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकले आहे. काँग्रेसने राज्यात मिळवलेल्या सर्वाधिक जागा महायुतीला धडकी भरविणाऱ्या आहेत. महायुतीच्या मुनगुंटीवर दानवे, भारती पवार यासारख्या मंत्र्यांचा पराभव झाला. साताऱ्यात उदयनराजे आले तर कोल्हापुरात शाहू महाराजांनी बाजी मारली. अखेर बच्चू कडूंच्या घणाघाती प्रहारमुळे अमरावतीच्या नवनीत राणा कौर पराजित झाल्या. संभाजीनगरमध्येही इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरेंना पराभवाचा धक्का बसला. विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना चुरशीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी हरवलं. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकलीच, तर सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी गत 2 लोकसभा निवडणुकीत आपल्या पित्याच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढला. नाथाभाऊंनी पुन्हा भाजपात डेरे दाखल व्हायचं ठरवलं आणि त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे सलग दुसऱ्या वेळेस चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. मुंबईत राहुल शेवाळेंचा अनिल देसाईंनी धक्कादायक पराभव केला. नारायण राणे निवडून आलेच, तसेच पुण्याचाही गड माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राखला. अजित पवारांच्या आव्हानाला स्वीकारत अमोल कोल्हेंनी अखेर बाजी मारलीच. सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये महागुरु शरद पवार यांनी आपल्या सुकन्या सुप्रियाताईंना निवडून आणलेच. अजितदादांच्या राष्ट्रवादीची मात्र नामुष्की झाली आहे. केवळ सुनील तटकरेंशिवाय त्यांचा कोणीही उमेदवार निवडून आला नाही. ठाण्यात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांचं यश तसं अपेक्षित होतच. गेल्या निवडणुकीत केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याचा बहुमान पटकावला. ठाण्यामध्ये 2 वेळा निवडून आलेल्या खासदार राजन विचारे यांना मुख्यमंत्री समर्थक नरेश मस्केंनी पराभूत केलं.
काही विजय मात्र असे धक्कादायक आहेत की त्याची चर्चाच होत आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीतल्या शरद पवार गटात अजितदादांना सोडून उडी मारण्याचं काम आमदार निलेश लंके यांनी केलं आणि त्यांनी चक्क अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण व्यापणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना त्यांनी लोळवलं। त्याचप्रमाणे लोकसभा मतदारसंघ हे विशाल असतात, पण अशा मोठ्या मतदारसंघालाही ताब्यात घेण्याचं कसब आणि कौशल्य सांगलीतले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी महाराष्ट्र केसरीला पराभूत करून दाखवलं। महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला मिळालेल्या अधिक जागा या आगामी विधानसभा निवडणुकीतील रणांगण कसं असेल याची नांदी आहे। महायुतीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आत्मपरीक्षणच करावं लागेल। या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।